नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CSE मधून रब्बीचा जो काही पीक विमा आहे तो कशा प्रकारे भरायचा आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे ही लागणार आहे याची माहिती बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। तर सुरुवातीला आपल्याला यायचं आहे pmfby.gov.in या वेबसाईटवर। येथे आल्याच्या नंतर आपल्याला CSE त्यानंतर खाली येथे CSE लॉगिन नावाचं टॅब दिसेल, येथे आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपला CSE चा जो काही युजर नेम आणि पासवर्ड आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा टाकून येथे आपल्याला इथे साइन इन व्हायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपले स्टेट निवडायचे आहे, जसे की महाराष्ट्र। त्यानंतर वरून 3 नंबरचं जे काही ऑप्शन आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना रब्बी 2023 आणि समोर जे काही गोलाकार वर्तुळ दिसत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून येथे सबमिट करायचे आहे। सबमिट केल्याच्या नंतर येथे ॲप्लिकेशन मध्ये जायचे आहे। त्यानंतर येथे ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला येथे स्टेट हे ऑटोमॅटिक येईल। त्यानंतर आपल्याला ज्या बँक मध्ये त्या शेतकऱ्याचे अकाउंट आहे आणि त्याचा डिस्ट्रिक्ट जो असेल तो आपल्याला इथे निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला बँकेचे नाव, जी काही बँक असेल ती निवडून घ्यायची आहे। त्यानंतर ब्रांच, त्यानंतर इथे अकाउंट टाइप मध्ये सेविंग आहे की लोन आहे, इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि परत एकदा इथे अकाउंट नंबर टाकून इथे चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे फार्मर डिटेलमध्ये नेम ॲज पर पासबुक, जसे पासबुकवर नाव आहे तसे नाव आपल्याला इथे टाकायचे आहे। त्यानंतर जसे इथे आधार कार्डावर नाव असेल तसे नाव आपल्याला इथे टाईप करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर हा टाकायचा आहे आणि येथे व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे। व्हेरीफाय केल्याच्या नंतर अशा प्रकारची टिक येथे येईल। त्यानंतर येथे रिलेशन टाईपमध्ये सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ, केअर ऑफ जे असेल ते आपण इथे निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर रिलेटिव्ह नेममध्ये इथे वडिलांचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबर, त्यानंतर एज, जेंडर, कास्ट कॅटेगरी, त्यानंतर फार्मर कॅटेगरीमध्ये ऑनर स्वतःची असेल म्हणजे स्वतः तो मालक असेल तर ऑनर करायचे आहे। टेनंट म्हणजे भाडेकरू असेल तर टेनंट घ्यायचे आहे आणि शेअर क्रॉपर म्हणजेच वाटेकरी किंवा बटाईदार आपण त्याला असं म्हणू, जे ऑप्शन आपल्याला निवडायचे आहे ते आपण निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे फार्मर टाईपमध्ये स्मॉल आहे की मार्जिनल की ऑदर हे आपल्याला इथे निवडायचे आहे। ही माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला इथे रेसिडेंटल ॲड्रेसमध्ये त्या शेतकऱ्याची माहिती ही भरून घ्यायची आहे की तो शेतकरी हा कुठे राहतो। तर इथे आपल्याला स्टेट निवडायचा आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, सब डिस्ट्रिक्ट, त्यानंतर व्हिलेज, त्यानंतर पिनकोड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे खाली आपण पाहू शकतात की इथे नॉमिनी डिटेल ही माहिती भरायची काही आवश्यकता नाही, आपल्याला भरायची असेल तर आपण भरू शकता। तर इथे डिक्लेरेशन नॉमिनी लेटर याच्यावर जर क्लिक केलं तर खालची माहिती ही ऑटोमॅटिक इथून निघून जाईल। त्यानंतर आपल्याला इथे सेव्ह अँड कंटिन्यू करून घ्यायचे आहे। सेव्ह अँड कंटिन्यू केल्याच्या नंतर आपण आलेलो आहोत क्रॉप डिटेल्समध्ये। त्या शेतकऱ्याची जमीन जेथे असेल तेथील माहिती आपल्याला या टॅबमध्ये भरायची आहे, जसे की इथे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, त्यानंतर तालुका, त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल म्हणजे जे काही महसूल मंडळ आहे ते आपल्याला निवडायचं आहे, त्यानंतर ग्रामपंचायत आणि व्हिलेज ही माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे। त्यानंतर इथे क्रॉपिंग डिटेलमध्ये आपण हे पिकं पाहू शकता। इथे गहू आहे, स्वारगम आहे, कांदा आहे आणि हरभरा आहे। येथे स्वारगम RF म्हणजे जिरायती आणि स्वारगम IR म्हणजेच बागायती हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे।
तर त्या शेतकऱ्यांनी जे काही पिकं आपल्या शेतात घेतली असतील त्याची माहिती आपल्याला इथे भरायची आहे. त्यानंतर इथे शेविंग डेट टाकून घ्यायची आहे, म्हणजे पीक पेरणीची तारीख. त्यानंतर इथे ऑनरशिपमध्ये पाहू शकतात की स्वतःची आहे की भाडेकरूची आहे की व बटाईदाराची आहे की मिक्स आहे, म्हणजेच सामायिक आहे शेती, हे आपल्याला इथे निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे सर्वे नंबर आणि खाता नंबर हा टाकून इथे व्हेरीफाय करायचे आहे. तर सर्वे नंबर आणि खाता नंबर हा आपल्याला आपल्या सातबाऱ्यावर किंवा 8वर पाहायला मिळेल. तर येथे 8वर पाहू शकतात आपण की इथे सर्वे नंबर आहे आणि येथे हा खाते क्रमांक देण्यात आलेला आहे. हीच माहिती आपल्याला तिथे भरायची आहे. व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर त्या शेतकऱ्याची जी काही लँड रेकॉर्ड आहे ते आपल्यासमोर येथे दाखवले जाईल. त्यानंतर येथे क्लिक करून आपल्याला येथे सबमिट करायचे आहे. सबमिट केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की जेवढी काही त्या सातबाऱ्यावर जमीन असेल त्याची माहिती आपल्याला इथे दाखवली जाईल की त्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे. तर येथे त्या शेतकऱ्यांनी 65R हे ज्वारीचे पीक घेतलेले आहे. तर येथे आपण हे कट करून येथे 0.65 असे टाकायचे आहे. जर त्या शेतकऱ्याची 1 एकर जमीन असेल तर आपल्याला इथे 0.4 टाकायचे आहे. 1 हेक्टर असेल तर इथे 1 टाकायचे आहे. ही माहिती टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे ॲड क्रॉप और सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स याच्यावर क्लिक करायचे आहे. तर आपण जे काही वर पीक लावलेलं आहे ते येथे खाली दाखवले जाईल. अशाच प्रकारे आपण दुसरे पीक हे यामध्ये ॲड करायचे आहे. तर आपण येथे पाहू शकतात की आपण जी काही वर माहिती भरलेली आहे ती खाली येथे ॲड झालेली आहे. आणि येथे ॲक्शनच्या समोर आपण येथे पाहू शकतात इथे रेड कलरमध्ये फुल्ली दाखवत आहे. जर आपल्याला ही माहिती इथून कट करायची असेल तर आपण ही कट करून परत भरू शकता. त्यानंतर येथे ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला येथे जे काही रेड स्टार मार्क आहे तेच डॉक्युमेंट आपल्याला येथे अपलोड करायचे आहे. तर येथे पासबुकसाठी येथे रेड स्टार मार्क देण्यात आलेला आहे. तर आपल्याला येथे फक्त बँकेचे पासबुक हे अपलोड करायचे आहे. आणि येथे लँड रेकॉर्ड, शोविंग सर्टिफिकेट हे अपलोड केले नाही तरी चालेल. जर आपली भाडे तत्त्वावर जमीन असेल किंवा सामायिक क्षेत्र असेल तर येथे आपल्याला ते सर्टिफिकेट हे अपलोड करणे गरजेचे आहे. तर मी येथे फक्त बँकेचे पासबुक हे अपलोड करून घेतो. पासबुक सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला येथे अपलोड करायचे आहे. तर डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली असा मेसेज येथे शो होईल. त्यानंतर आपल्याला येथे प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचे आहे. प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा आपण जो काही फॉर्म भरलेला आहे तो एकदा चेक करून घ्यायचा आहे. कारण की एकदा फॉर्म हा सबमिट झाला तर तो आपल्याला परत भरता येणार नाही. त्यामुळे आपण काळजीपूर्वक हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला येथे सबमिट करायचे आहे. आता सबमिट केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की येथे नो लँड रेकॉर्ड फाउंड, प्लीज रिफ्रेश अँड रिट्रे अशा प्रकारचा एक एरर आलेला आहे. हा एरर बहुतांश CSE VLEंना आतापर्यंत आलेला असेल. तर हा जो काही एरर आहे हा एरर कशा प्रकारे घालवायचा आणि हा फॉर्म सबमिट करायचा तर आपण पाहूया. तर आपल्याला इथे काय करायचे आहे, इथे पे लेटर आणि मेक पेमेंट हे 2 ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर आपल्याला इथे हा फॉर्म एकदा रिफ्रेश करायचा आहे, म्हणजेच रिलोड.
रिलोड केल्याच्या नंतर येथे एडिट नावाचं ऑप्शन पाहायला मिळेल. आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा रिफ्रेश किंवा रिलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतात की आपण जी काही माहिती येथे भरवण्यात आलेली होती ही सर्व माहिती येथून गायब झालेली आहे. तर आपल्याला येथे परत काय करायचे आहे की येथे क्रॉप डिटेलमध्ये परत ती माहिती भरून घ्यायची आहे, जसे की डिस्ट्रिक्ट, तालुका, महसूल मंडळ, ग्रामपंचायत, विलेज. तर चला मी ही माहिती भरून घेतो. तर मित्रांनो, हा जो काही नो लँड रेकॉर्ड फाउंडचा एरर आहे हा बहुतांश शेतकऱ्याला, ज्या शेतकऱ्याचा जर सर्वे नंबर हा समजा अशा प्रकारचा असेल, समजा या शेतकऱ्याचा सर्वे नंबर हा 465/ब/2 आहे, किंवा एखाद्या शेतकऱ्याचा सर्वे नंबर हा 78/E/4 असा वेगवेगळा असू शकतो. अशा शेतकऱ्यांना हा जो काही एरर आहे नो लँड रेकॉर्ड फाउंड हा येत आहे. आणि ज्या शेतकऱ्याचा जर सर्वे नंबर समजा 75 असेल, 375, 40, 37 अशा शेतकऱ्यांना हा एरर येत नाही. बाय चान्स एखाद्या शेतकऱ्याला येत असेल, परंतु माझ्या माहितीस्तव हा जो काही एरर आहे हा एरर अशा प्रकारचा जो काही सर्वे नंबर आहे अशा शेतकऱ्यांना येत आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचे आहे तर बघा, जो काही सर्वे नंबर आहे 465/ब/2 हा ॲज इट इज म्हणजे जशास तसा आपल्याला तेथे टाकायचा आहे. येथे सर्वे नंबरमध्ये 465 तर येथे आपण गुगल इनपुटची मदत घेऊ शकता. (465/ब) परत मी इथे इंग्लिश करतो (2) हे मी येथे टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याला जो काही खाते क्रमांक आहे तो आपल्याला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे. तर येथे त्या शेतकऱ्याची डिटेल येथे टिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर ज्वारीचं पीक हे किती घेतलेलं आहे ते आपल्याला तिथे टाकायचे आहे आणि येथे ॲड क्रॉप और सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स याच्यावर क्लिक करायचे आहे. अशाच प्रकारे आपण दुसरे पिके येथे ॲड करून घ्यायचे आहे. दुसरे पीक ॲड केल्याच्या नंतर हा जो काही सर्वे नंबर आहे हा सर्वे नंबर आपल्याला येथे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून आपल्याला येथे वर तो पेस्ट करायचा आहे आणि परत एकदा येथे खाता नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. तर आपण येथे पाहू शकतात की आपण जी माहिती भरली आहे ती येथे दाखवली जात आहे. तर येथे आपण सर्वे नंबर पाहू शकतात की 465/ब/2 आणि फॉर्म भरता वेळेस मित्रांनो आपण 465/B/2 हे असे टाकत असतो. त्यामुळेच हा प्रॉब्लेम बहुतांश व्हीएलईंना येत आहे. तर आपल्याला काय करायचे आहे हे तर मी आता तुम्हाला सांगितलेलेच आहे. त्यानंतर येथे आपल्याला बँकचे पासबुक हे अपलोड करायचे आहे. पासबुक अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा फॉर्म हा प्रिव्ह्यू करून पाहायचा आहे. प्रिव्ह्यू केल्याच्या नंतर आपण येथे खाली सबमिट नावाचा टॅब दिसेल, आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात की आपल्याला जो काही
एरर येत होता, नो लँड रेकॉर्ड फाउंड, प्लीज रिफ्रेश अँड रिट्रे, हा गेलेला आहे. तर आपल्याला येथे मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचे आहे. आपला जो काही CSCचा पासवर्ड आहे तो टाकून येथे व्हॅलिडेट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे आपला वॉलेट पिन टाकायचा आहे आणि पे बटनवर क्लिक करायचे आहे. तर आपले पेमेंट येथे सक्सेस झालेले आहे आणि येथे आपण पाहू शकतात की पॉलिसी ID आपल्याला येथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण येथे प्रिंट या नावाच्या टॅबवर क्लिक करून आपण आपली पावती ही काढू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण CSC मधून रब्बीचा जो काही पीक विमा आहे तो भरायचा आहे. तर यासाठी आपल्याला फक्त बँकेचे पासबुक हे अपलोड करायचे आहे. यामध्ये 7/12/8 किंवा पीक पेरा हे अपलोड करण्याची काहीही आवश्यकता नाही. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.